नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज करत असताना एक हमीपत्र तुम्हाला अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। तो जर हमीपत्र तुम्ही व्यवस्थितरित्या भरलात तरच तुमचं हे अर्ज मंजूर होणार आहे, अन्यथा तुमचा अर्ज त्रुटीमध्ये पडणार आहे। लक्षपूर्वक ही माहिती समजून घ्या, कोणत्या ठिकाणी टिक करायचं आहे हे सुद्धा इथं समजून घ्या। अर्जदाराचे हमीपत्रामध्ये मी घोषित करते अशी खूण करा। आता बघा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक नाही, त्या ठिकाणी टिक करा। त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याला सुद्धा टिक मार्क करा। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, यासाठी सुद्धा टिक मार्क करा। यस, हे टिक मार्क करायचं आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, त्याला सुद्धा टिक मार्क करा। मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे असं आहे, त्या ठिकाणी सुद्धा टिक मार्क करा। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 पेक्षा अधिक रकमेचे मी योजनेचा लाभ घेत नाही, याला सुद्धा टिक मार्क करा। माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत, याला सुद्धा टिक मार्क करा। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रम यामध्ये सदस्य किंवा संचालक नाहीत, याला सुद्धा टिक मार्क करा। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर ट्रॅक्टर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याला सोडून जर दुसरे वाहनं असतील तर इथे टिक मार्क करा, नसेल तर नो करा। माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, यासाठी सुद्धा व्यवस्थित तुमच्या कुटुंबातील किती महिला अर्ज करत आहेत, एकच करत असेल तर त्याला टिक मार्क करा, 2 करत असतील तर नो करा। मित्रांनो, मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर जो आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजेच OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता। मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पूर्ण करण्यास सहमती देत आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अर्जदारांची सही किंवा अंगठा या ठिकाणी मारायचा आहे, स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या हमीपत्राची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा। त्या ठिकाणी हा हमीपत्र आहे, कोणत्याही ठिकाणी डाउनलोड करा, कॉम्प्युटरवरून तुम्ही सहजरित्या काढून घेऊ शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अर्ज कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, या ठिकाणी लावण्यात आलेला